नाशिकमध्ये शरद पवारांचं भाषण सुरू असताना आता बॅनर कोसळलेला आहे। महत्त्वाची बातमी आणि स्टेज मागील बॅनर भाषण सुरू असतानाच कोसळलं। जोरदार वाऱ्यांमुळे बॅनर कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही, कोणालाही दुखापत झालेली नाहीये आणि शरद पवारांनी थोडक्यात भाषण आटोपल्याचं सुद्धा समोर येत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये शरद पवार यांचं भाषण सुरू होतं आणि त्याच वेळी हा प्रकार घडलेला आहे। बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे। तर स्टेज मागील बॅनर भाषण सुरू असतानाच कोसळला। शरद पवार भाषण देत होते आणि त्याच दरम्यान हा बॅनर कोसळल्याची घटना घडली। जोरदार वाऱ्यांमुळे बॅनर कोसळले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाहीये। शरद पवारांनी थोडक्यात भाषण आटोपत घेतल्याचं सुद्धा समोर येत आहे। महत्त्वाची बातमी आपण नाशिकमधून पाहतोय।